शेतकरी बंधूंनो, 21व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हरभऱ्यावरील घाटे अळीचं नियंत्रण या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा शेतकऱ्यांची हरभऱ्याची पेरणी झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं तर हरभरा जे काही 110 दिवसापर्यंतचं पीक आहे, तर या पिकावर जवळजवळ 30 ते 40% नुकसान ही घाटे अळीपासून होऊ शकतं. समजा 10 क्विंटल जर उत्पन्न येणार असेल तर त्या ठिकाणी 3 क्विंटल ते 4 क्विंटलपर्यंतचं उत्पन्न ही अळी खाऊन घेऊ शकते. तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ही घाटे अळी करत असते. त्याच्यामुळे तिचं योग्य नियोजन शेतकऱ्याने वेळीच करणं खूप गरजेचं आहे. तर आपण त्या ठिकाणी बघितलं तर साधारणपणे हरभरा जो काही 3 आठवड्याचं पीक झालेलं असतं, अशा वेळी तिच्या शेतामध्ये बारीक बारीक अळ्या दिसायला सुरुवात होते किंवा पानांवर एक पांढरट डाग दिसतात किंवा शेंडे जर बघितले, आपण फील्डवर जाऊन बघितलं, शेतामध्ये फिरून बघितलं तर शेंडे हे खाल्लेले दिसतात थोडेसे. तर अशा 3 आठवडे झाल्यानंतर अशा पद्धतीची परिस्थिती दिसायला लागल्याच लगेच आपल्याला पहिली फवारणी घ्यावी लागते. तर पहिल्या फवारणी जर अनुषंगाने आपण बघितलं तर पहिली फवारणी आपण निंबोळी अर्काची घ्यावी लागते. पहिली 5% निंबोळी अर्काची फवारणी आपण ज्यावेळेस बारीक अळ्या आपल्याला दिसायला लागल्या त्यावेळेस घेऊन टाकायची. सायलोळी अर्काची झाल्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला 15 दिवसांनी हेलिओकिल नावाचं जे काही कीटकनाशक आहे ते त्याची घ्यायची आहे. हेलिओकिल जी आहे, तर हेलिओकिलची आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. तर हेलिओकिल साधारणपणे 500 मिली, की जे एक विषाणूजन्य कीटकनाशक आहे, तर ते हेलिओकिल 500 ml आपल्याला 2.5 एकरासाठी पुरेसं आहे. नंतर जी काही तिसरी फवारणी आहे विद्यापीठाने शिफारस केलेली, तर ती तिसऱ्या फवारणीमध्ये जर गरज असेल तर त्यावेळेस तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे. तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% प्रवाही 500 मिली 2.5 एकरासाठी, किंवा क्विनालफॉस 25% प्रवाही 1000 मिली 2.5 एकरासाठी, म्हणजे एका हेक्टरसाठी शिफारस आहे, किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 220 ग्रॅम 500 ml पाण्यामधून आपल्याला फवारणी करायची आहे. तर या 3 फवारणी आहेत. पहिली फवारणी म्हणजे निंबोळी अर्कची, दुसरी फवारणी म्हणजे हेलिओकिल नावाचं जे काही विषाणूजन्य कीटकनाशक आहे त्याची, आणि तिसरी फवारणी म्हणजे लॅम्ब्डासायलोथ्रिन किंवा क्विनालफॉस किंवा इमामेक्टिन बेन्झोएट. तर या प्रकारच्या 3 फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी हरभऱ्यावर करून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपल्याला घाटे अळीचं नियंत्रण करता येईल. घाटे अळीचं जर एकात्मिक पद्धतीने नियंत्रण केलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण होतं, असं आत्तापर्यंत प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं तर ज्यावेळेस हरभऱ्याची पेरणी करतो त्यावेळेस एका हेक्टरमध्ये 200 ग्रॅम ज्वारी पेरली पाहिजे. त्यावेळेस ज्वारीचे तोटे उंच झाल्यानंतर त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी थांबे तयार झालेले असतात आणि पक्षी त्याच्यावर बसून शत्रू कीड जे काही आहेत, पक्षी त्यावर बसून कीटक निवडू शकतात. तर या ठिकाणी मित्र कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ज्वारी ही पेरून घ्यायची आहे शेतांमध्ये. त्या ठिकाणी बघितलं आपण तर साळुंके झाले, कोळसा झाल्या, चिमण्या झाल्या, याच्यासारखे पक्षी आकर्षित होतात आणि पक्षी हे शेतामधल्या अळ्या ह्या वेचून खात असतात. नंतर जी काही दुसरी गोष्ट आहे तर त्या ठिकाणी शेतामध्ये आपल्याला मचाण लावायचे आहेत. तूर काटक्याचे जे काही मचाण आहेत ते मचाण जर शेतामध्ये ठिकठिकाणी तयार केले त्या ठिकाणी सुद्धा पक्षी बसतात आणि अळ्या हे वेचून खात असतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एकात्मिक पद्धतीमध्ये जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला फेरोमेन सापळे जे आहेत, 5 फेरोमेन सापळे हेक्टरी आपल्याला त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत. फेरोमेन सापळे लावण्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कळतं की अळीचा अटॅक किती झालेला आहे आणि फवारणी करण्याची गरज आहे का. तर या अनुषंगाने या सर्व बाबींची एकत्रितरित्या त्या ठिकाणी जर आपण नियोजन केलं तर घाटे अळीला आपण निश्चितच त्या ठिकाणी नियंत्रण मिळवू शकतो आणि उत्पन्नामध्ये जे काही 30 ते 40% होणारं जे काही नुकसान आहे ते खूप कमी पर्यंत आपण आणू शकतो किंवा पूर्णतः टाळू शकतो. तर या पद्धतीने शेतकऱ्यांनी घाटे अळीचं व्यवस्थापन हे करून घ्यायचं आहे. धन्यवाद.